महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यावर माथेफिरूचा हल्ला, अर्धनग्न अवस्थेत कोयता नाचवत केला घुसखोरीचा प्रयत्न। उरणचे आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानी एका माथेफिरूने हातात कोयता घेऊन घुसखोरी केल्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सुरक्षा रक्षकांनी आणि तेथे तैनात असलेल्या पोलिसांच्या झालेल्या झटापटीनंतर पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले असून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने अर्धनग्न अवस्थेत आणि हातात धारदार कोयता घेऊन बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सुरक्षा भिंतीवरून आत उडी मारण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला अडवले। मात्र या माथेफिरूने पोलिसांवरच कोयता उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोठ्या धाडसाने आरोपीवर झडप घातली आणि काही वेळ चाललेल्या झटापटीनंतर पोलिसांनी त्याच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पकडण्यात आलेल्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। तथापि त्यांनी जाणीवपूर्वक आमदारांच्या बंगल्याला का लक्ष्य केले, त्यामागील काही राजकीय कारण किंवा घातपाताचा कट आहे का, या दिशेने उरण पोलीस सखोल तपास करत आहेत।